एक मोठी बातमी बघूयात। हिंदीच्या सक्तीवरनं दादरमध्ये भाजप आणि मनसेमध्ये बॅनर वॉर रंगलंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडनं शिवसेना भवन परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे। हिंदी ही भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती आहे अशा आशयाचे हे बॅनर आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून मनसेकडनं हिंदी सक्तीला विरोध केला जातोय आणि त्याच अनुषंगानं भाजपवरती निशाणा साधत मनसेकडनं बॅनर लावण्यात आले, तर दुसरीकडे भाजपकडनं सुद्धा काही बॅनर लावण्यात आलेले आहेत। हिंदी ही भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती आहे अशा मथळ्याखाली काही मजकूर छापण्यात आलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं, तर दुसरीकडे भाजपकडनं सुद्धा बाजूलाच काही बॅनर लावले गेलेत। हे बॅनर वॉर सध्या मुंबईतल्या दादर परिसरात दिसून येत आहे। एक मोठी बातमी आहे, सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये आणखी काही नवी माहिती समोर येते। पोलिसांकडून डॉक्टर वळसंकर यांचा मुलगा अश्विन आणि सून सोनाली यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। संशयित आरोपी मनीषा माने हिची पोलीस कोठडी दरम्यान चौकशी सुरूच आहे। आता कुटुंबियांची सुद्धा चौकशी होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे। दरम्यान सखोल तपासानंतरच कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास पोलिसांना मदत होणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी सोलापुरातनं प्रीतम पंडित आपल्या सोबत आहेत। प्रीतम, शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणात कशी चौकशी आणि कसा तपास सुरू आहे? नक्कीच श्वेता, पाहायला गेलं तर सोलापुरातील न्यूरोसर्जन म्हणून डॉक्टर शिरीष वळसंकर यांचं मोठं नाव होतं। मात्र गेल्या 2 दिवसापूर्वी त्यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली। मात्र त्या आत्महत्येनंतर राज्यासह देशभरात उलट चर्चेंना उधाण आलं होतं। मात्र आता तिसऱ्या दिवशी पाहायला गेलं तर तपासाची चक्र पोलिसांनी फिरवल्यानंतर त्यांच्या तिथं प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा माने हिला एक सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि आता पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ज्या सदर बाजार पोलीस ठाण्यात डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणात फिर्याद देणाऱ्या त्यांचा मुलगा डॉक्टर अश्विन वळसंकर आणि त्यांची सून सोनाली वळसंकर यांची आता आज किंवा उद्या चौकशी होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी दिलेली आहे। मात्र यामध्ये आता डॉक्टर वळसंकर यांच्या जे काही प्रकरण आहे त्याला मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे आता पोलीस विविध अंगाने तपास करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। त्यामुळे डॉक्टर वळसंकर यांनी आत्महत्येचं कारण एकच आहे का त्याला अनेक पैलू आहेत हे बघण्याचं काम सध्या तरी सोलापूर शहर पोलीस करत आहेत। मात्र असं असलं तरी डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या जो मृत्यूचं कारण आहे ते कशामुळे आहे, की आत्महत्या करायला ती मनीषा माने जबाबदार आहे की कौटुंबिक वाद आहे, याचाही तपास जो पोलीस जे करताना आपल्याला सोलापुरात दिसत आहे। त्यामुळे अंतिम निष्कर्ष काय येतो हे पाहण्यासारखं असणार आहे। बिलकुल प्रीतम, धन्यवाद या माहितीसाठी। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी शिवसेना भवन परिसरामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या। दादर पार्ले पंचमतर्फे शिवसेना भवनासमोर ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये मराठी माणूस अनाथ होतोय अशा आशयाचे बॅनर सुद्धा शिवसेना भवन परिसरामध्ये लावण्यात आलेत। पार्ले पंचमतर्फे लावण्यात आलेला हा बॅनर, अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या, आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो देखील या बॅनरवरती छापण्यात आलाय। तर मुंबईतल्या दादरमध्ये शिवसेना भवन परिसराच्या शिवसेना भवनासमोरच लावलेला हा बॅनर सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून येतोय। गेल्या काही दिवसांपासून ही बॅनरबाजी आपण बघतोय। काही ठिकाणी भाजपकडनं लावण्यात आले आहेत, काही ठिकाणी मनसेकडनं लावण्यात आलेले आहेत, तर काही ठिकाणी आता पार्ले पंचमतर्फे लावण्यात आलेला हा बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय। अभिनंदन ठाकरे बंधूंना, लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या, आणि दोघांचे फोटो या बॅनरवर छापण्यात आले आहेत। आणखी एक महत्त्वाची बातमी आहे, माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। झिशान सिद्दीकींना ईमेलवरनं ही धमकी आली आहे। डी कंपनीच्या नावानं धमकी देण्यात आल्याची माहिती मिळते। धमकी मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकानं झिशान सिद्दीकींचा त्यांच्या घरी जाऊन जबाब नोंदवला आणि या प्रकरणी सायबर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलेला आहे। 12 ऑक्टोबर 2024ला
बाबा सिद्दीकी यांच्यावरती गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आलेली होती आणि आता पुन्हा त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांना धमकी आल्यामुळे सिद्दीकी यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आलाय. आणि आता या बुलेटिनमध्ये बघणार आहोत बातमी 36 जिल्ह्यांची. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी एका कार्यक्रमात विरोधकांना थेट इशारा दिला. आता मी बोलायचं नाही तर कार्यक्रम करायचं ठरवलंय. कोणी काय केलंय याचा सगळा हिशोब माझ्याकडे आहे असा इशारा गोरेंनी दिला. निधी वाटपाबाबत तक्रार करणारे आमदार बाबूराव कोहळीकर यांना अतुल सावेंनी प्रत्युत्तर दिलं. आमच्याकडे 5 वर्ष असून 237 आमदार आहेत. ज्याला युतीमध्ये राहायचे त्यांनी राहावं अन्यथा बाहेर पडावं असा इशारा सावेंनी दिला. उद्धव ठाकरेंनी ज्या अटी घातल्या त्या शाळकरी मुलासारख्या आहेत. राज ठाकरे कुणासमोरही झुकून एकत्र येणार नाहीत असं विधान मंत्री उदय सामंत यांनी केलं. शालेय मुलांसारख्या अटीवरती महाराष्ट्रात राजकारण घडेल असं वाटत नाही असंही सामंत म्हणाले. आता एक मोठी बातमी. मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराच्या परिसरात अज्ञात महिला कृष्णा आंधळेचे माझ्याकडे पुरावे आहेत असं म्हणत ठाण मांडून बसलेली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. अज्ञात महिला शनिवारी संध्याकाळी देशमुखांच्या घरासमोर आली आणि कृष्णा आंधळे माझ्यासोबत राहतो, माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावा तिनं सुरुवातीला केला. मात्र पोलीस आल्यानंतर तिनं नाव सांगण्यास नकार दिला. रात्रभर घरासमोर ही महिला झोपली आणि सकाळी केज पोलीस आल्यानंतर बसमध्ये बसून निघून गेली. ही महिला रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर पोलिसांकडून तिची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे. ती महिला असं सांगत आहे की माझ्याकडे काही पुरावे आहेत. कृष्णा आंधळे कुठं राहत होता, त्याने काय केलं, असं काहीतरी प्राथमिक माहिती देत होती ती. परंतु संध्याकाळी ती ज्यावेळेस महिला इथं थांबल्या त्या आणि ज्यावेळेस सकाळी इथून निघून गेल्या, मग त्यांनी काही जास्त माहिती त्यावेळेस दिली नाही. एवढीच आमच्याकडं माहिती आहे. परत मग जी काय पुढील कारवाई आहे किंवा जी काय पुढील तपास आहे याविषयीचा ते केस पोलीस स्टेशनला आम्ही कळवलंय, त्याप्रमाणे ते आम्हाला माहिती देतील. सुप्रिया सुळे इंदापूर दौरा आटपून पुरंदरकडे जात असताना ताफा थांबवून त्यांनी बारामतीकडे निघालेल्या शरद पवारांची आणि आपल्या आईची भेट घेतली. वाहन थांबवून त्यांनी आई वडिलांची भेट घेतली. 1 रुपयात पीक विमा या योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय. 1 रुपयात पीक विमा द्यायचं सुरू केलं होतं, मात्र ग्रामीण भागात काही जणांनी चुनाच लावला, त्यामुळे ती योजना अडचणीत आली. आता आम्ही तुमच्या भल्याचं जे असेल तेच करणार असं अजित पवार म्हटले. मुंबईमध्ये 26 एप्रिल रोजी मनसेकडून प्रतिपालिका सभागृहाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमांसाठी मनसेकडून आदित्य ठाकरेंना निमंत्रण देण्यात आले. याशिवाय मंत्री आशिष शेलार, मंत्री उदय सामंत यांना देखील निमंत्रण देण्यात आले. मंत्रिपद माझ्यासाठी कधीही महत्त्वाचा मुद्दा नव्हता. मी अजिबात नाराज नाही. फडणवीस आणि गडकरी भेटीमध्ये विविध विकास कामांवर चर्चा झाली. याबरोबरच आम्ही राजकारणात आहोत तर राजकीय चर्चा होणारच असं स्पष्टीकरण मुनगंटीवार यांनी दिलं. मुंबईतील पाणी टंचाईला आदित्य ठाकरे जबाबदार आहेत असा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केलेला आहे. मुंबईकरांना हक्काचं पाणी मिळालं असतं, पण आदित्य ठाकरेंच्या हट्टामुळे अनेक कामं लांबणीवर पडली आहेत. गारगाई पिंजाळ प्रकल्पाला आदित्य ठाकरेंच्या हट्टामुळे स्थगिती देण्यात आली असं आशिष शेलार म्हटलं. ज्योती मेटेंच्या उपस्थितीमध्ये शिवसंग्रामची राज्यस्तरीय बैठक पार पडली. शिवसंग्रामकडून आता राज्यव्यापी सदस्य नोंदणीला सुरुवात होणार आहे. शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम अद्याप सुरू झालेलं नाही आणि शासनानं तातडीनं याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी ज्योती मेटे यांनी केली आहे. दादागिरी, दहशत, खून, मारामाऱ्या, जाळपोळ, बलात्कार, भ्रष्टाचार यामुळे 2014 पूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात बदनाम होता. हे सगळं पाप नारायण राणे आणि त्यांचे गुंडगिरी करणारे कार्यकर्ते यांचं होतं अशी टीका माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. राणे कुटुंबियांच्या हाती सत्ता आल्यानंतर जिल्हा पुन्हा जुन्या मार्गावर जातोय असं राऊत म्हटलंय. अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांना अखेर राजीनामा द्यावा लागलेला आहे. 13 नगरसेवकांनी बंडखोरी करत उषा राऊतांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. दरम्यान विशेष सभा होण्याच्या आधीच नगराध्यक्षांनी हा राजीनामा दिलाय. त्यामुळे कर्जतमध्ये आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जातंय.
चोपडा तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आले आहे. 6 ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी, 6 नागरिक प्रवर्गासाठी तर 27 ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी आणि 40 ग्रामपंचायती खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एका कार्यक्रमात विरोधकांना थेट इशारा दिलाय. आता मी बोलायचं नाही तर कार्यक्रम करायचं ठरवलंय. कुणी काय केलं आहे याचा सगळा हिशोब माझ्याकडे आहे असा इशारा गोरे यांनी दिलाय. निधी वाटपाबाबत तक्रार करणारे आमदार बाबूराव कोहळीकर यांना अतुल सावेंनी प्रत्युत्तर दिले. आमच्याकडे 5 वर्ष असून 237 आमदार आहेत. ज्याला युतीमध्ये राहायचं आहे त्यांनी राहावं, अन्यथा बाहेर पडावं असा इशारा सावेंनी दिला. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध ठिकाणची पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. वारकऱ्यांसाठी नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल असं पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं. पंढरपुरात मंत्री शंभूराजे देसाईंना काळे झेंडे दाखवण्यात आले. शेतकरी कर्ज माफी झालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळच्या 63 ग्रामपंचायतींचं आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे. तालुक्यातील 67 ग्रामपंचायतींपैकी 63 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. झिशान सिद्दीकींना ईमेलवरून ही धमकी देण्यात आली असल्याचं कळतंय. डी कंपनीच्या नावानं ही धमकी देण्यात आल्याची माहिती मिळते. तर धमकी मिळाल्यानंतर पोलिसांचं पथक हे झिशान सिद्दीकींचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांच्या घरी दाखल झाले आणि या प्रकरणी सायबर पोलीसही तपास करतायत. झिशान सिद्दीकींचे वडील बाबा सिद्दीकींची गेल्या वर्षी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. प्रकल्पांसाठींचं भूसंपादन 7 दिवसात करावं असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉर रूममधील बैठकीत दिलेत. वर्धा गडचिरोली मार्गाबद्दल त्यांनी हे आदेश दिलेत. राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे प्रकल्प महत्त्वाचे असून दिलेल्या वेळापत्रकानुसार या प्रकल्पांचं काम व्हावं असे निर्देश देखील फडणवीसांनी दिलेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम देशांतर्गत स्थानिक सराफा बाजारात दिसून येतोय. 10 ग्रॅम सोन्याचे भाव हे 97,200 रुपयांवर पोहोचलेले आहेत. एप्रिल महिन्यात आतापर्यंत 24 कॅरेट सोन्याच्या भावात तब्बल 5,800 रुपयांची वाढ झालेली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेनं 10 लाखांची तरतूद करून शाडूची माती गणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांना मोफत देण्याचं जाहीर केलं होतं आणि त्यासाठी मूर्तिकारांनी नोंदणी करण्याचं आवाहन केलं होतं. याला प्रतिसाद देत 90हून अधिक गणेश मूर्तिकारांनी शाडूची माती मोफत देण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केलाय. मुंबईतील मिठी नदीतील प्रदूषण मुंबई महापालिकेला वर्षानुवर्ष सोडवता आलेलं नाहीये. मुंबई महापालिका आणि MMRDA प्रशासनाच्या उदासीन कारभाराचा फटका मिठी नदीच्या पुनर्विकासाला बसला असल्याचं दिसून येत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील पावसाळापूर्व नालेसफाईची 2 टप्प्यात कामं केली जाणार आहेत आणि त्यानुसार पहिल्या टप्प्यात 5 प्रभाग समिती क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे तर दुसऱ्या टप्प्यातील कामं 25 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. पिंपरी चिंचवडच्या पश्चिम भागात सध्या रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते. या भागातील वाढत्या कनेक्टिव्हिटीमुळे नागरिकांची या भागाकडे मागणी वाढली आहे तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी घरांच्या मागणीमध्ये लक्षणीय वाढ झाली असून हजारो कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. विदर्भामध्ये सूर्य आग ओकू लागलाय. विदर्भातील 12 पैकी तब्बल 8 शहरांचं कमाल तापमान 43 अंशांच्या वर गेलंय तर 45.6 अंश तापमानासह चंद्रपूर देशासह संपूर्ण जगात उष्ण शहर ठरलंय. बनावट शिक्षक भरती गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागानं राज्यभरातील सर्वच शिक्षकांचं पोस्ट मॅपिंग सुरू केलंय. शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात तब्बल 10,000पेक्षा जास्त शिक्षकांची बनावट भरती झाल्याचं समोर आलं. त्यांच्यासह संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.